आणखी एक मोठी बातमी समोर येते। एअर इंडियाच्या विमानात बॉम्ब ठेवल्याची धमकी देण्यात आली आहे। मोठी बातमी सध्या आपण पाहतोय। वाराणसी विमानतळावर विमानाचं आपत्कालीन लँडिंग हे करण्यात आलं। त्यामुळे एअर इंडियाच्या विमानात बॉम्ब ठेवल्याची धमकी देण्यात आली। त्यामुळे या विमानाचं इमर्जन्सी लँडिंग करावं लागलं। या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमच्या प्रतिनिधी मयुरी देवरे यांच्याकडून। मयुरी, एअर इंडियाच्या विमानात बॉम्ब ठेवल्याची धमकी देण्यात आली, काय नेमकं प्रकरण? अंकित, आपण बघू शकतो की एअर इंडियाच्या विमानामध्ये बॉम्ब ठेवण्याची धमकी ही 4 वाजता देण्यात आली होती। 4 वाजता हे विमान वाराणसी विमानतळावरती सुरक्षितपणे त्याची लँडिंग करण्यात आली आणि नंतर त्याची तपासणी देखील करण्यात आली। ही जी बॉम्ब ठेवल्याची धमकी देण्यात आली त्याच्या टिश्यू पेपरद्वारे ही धमकी देण्यात आल्याचं समजून येत आहे। अंकिता, निश्चित धन्यवाद मयुरी आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। त्यामुळे वाराणसी विमानतळावर या विमानाचं आपत्कालीन लँडिंग करण्यात आलं। या विमानातील प्रवाशांसंदर्भात अपडेट येणं बाकी। विमानतळावर विमानाचं आपत्कालीन लँडिंग करण्यात आलं। मुंबईहून वाराणसीला जाणाऱ्या विमानाला ही धमकी देण्यात आली होती। टिश्यू पेपरच्या माध्यमातून ही धमकी देण्यात आल्याची माहिती सध्या समोर येते। तर ही धमकी मिळाल्यानं सुरक्षा यंत्रणांनी व्यापक शोध मोहीम हाती घेतली। 170हून अधिक प्रवाशांना घेऊन जाणारं विमान दुपारी 4 वाजता वाराणसी विमानतळावर सुरक्षितपणे उतरलं। प्रवाशांना विमानातून उतरवण्यात आलं आणि विमानाची तपासणी करण्यात आली। तर वाराणसी विमानतळावर विमानाचं आपत्कालीन लँडिंग हे करण्यात आलं। त्यामुळे एकंदरीतच सातत्यानं काल महानगरी एक्सप्रेस असेल जी मुंबईहून वाराणसीला जात होती, या एक्सप्रेसमध्येही बॉम्ब ठेवल्याची धमकी देण्यात आली आणि त्यानंतर एअर इंडियाच्या या विमानात बॉम्ब ठेवल्याची धमकी देण्यात आली। दिल्ली स्फोटाच्या पार्श्वभूमीवर सातत्यानं तपास यंत्रणांकडून अलर्ट बाळगला जातोय। सुरक्षा यंत्रणा या अलर्ट मोडवर आहेत आणि त्याच पार्श्वभूमीवर ज्यावेळी अशा पद्धतीनं धमक्या समोर येत आहे त्यावेळी तत्काळ प्रवाशांना कुठलाही त्रास होऊ नये, कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी ही खबरदारी घेतली जाते। तर एअर इंडियाच्या विमानात बॉम्ब ठेवल्याची धमकी देण्यात आली होती। आणखी एक मोठी बातमी समोर येते। सूर्यकांत येवलेच्या अडचणी वाढल्याचं सध्या पाहायला